आजची रेसिपी आहे आपली शेवग्याच्या शेंगा. ह्या आपण स्टार्टर म्हणून सुद्धा वापरू शकतो. रेसिपीसाठी ह्या आपण शेवग्याच्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत. त्या छोटे छोटे कट करून मधून आपण त्या कापून घेणार आहे. या शेंगांना मॅरिनेट करणार आहे आपण. त्यासाठी लागणारं साहित्य आहे जिरा पावडर, मीठ, ह्या कापलेल्या शेंगा, बारीक रवा, गरम मसाला, चाट मसाला, हळद, तिखट, धनिया पावडर आणि काळा मसाला. यामध्ये एक एक इन्ग्रेडियंट्स घालूया. सर्वप्रथम मीठ, त्यानंतर चाट मसाला, हा गरम मसाला, थोडा काळा मसाला, धनिया पावडर, लाल तिखट, हळद आणि सगळ्यात शेवटी आपण हा बारीक रवा यात घालूया. हे बघा, अशा प्रकारे आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि अर्धा तास याला मॅरिनेशनसाठी ठेवून देऊयात. हे आपण एक पॅन घेतलेला आहे. यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे. यावर आपण ह्या शेवग्याच्या शेंगा उलट्या साईडनी ठेवून आणि शिजवून घेणार आहे. अशा प्रकारे आपण ह्या सर्व शेंगा अरेंज करून घेतलेल्या आहेत. या शेंगा 5 ते 7 मिनिट एका साईडलाच पूर्ण होऊ देऊया. अशा प्रकारे आपण हे झाकण ठेवून थोड्या वेळ शिजवून घेऊया. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.